आज अंगारकी चतुर्थी 25 जून. सर्वांना शुभेच्छा अंगारकीच्या. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना, सर्व ज्ञान भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज अंगारकीच्या पुन्हा शुभेच्छा देते आणि सगळे मिळून म्हणूया का एकदा अथर्व शीर्ष बरोबरच, किंवा माझ्याबरोबर म्हणा. सगळे म्यूट राहूनच म्हणले तरी चालतील, अनम्यूट केलं तरी चालेल दादा सगळ्यांना. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलितं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादस्सन्धानं संहितासन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। चला सगळ्यांनी मिळून मनातून तरी म्हणलं असेल। आता आपण 49वा श्लोक पाहिलेला होता। पुन्हा एकदा थोडीशी पुनरावृत्ती करूया की असक्त बुद्धी म्हणजे ज्याची बुद्धी आसक्त नाही असा, आणि जितात्मा म्हणजे ज्यानं स्वतःला जिंकून घेतलेला आहे, जितेंद्रिय जो आहे, आणि विगत स्पृहा म्हणजे ज्याच्या स्पृहा इच्छा सगळ्या निघून गेलेल्या आहेत, आणि नैष्कर्म्य सिद्धी अशाला परमाम नैष्कर्म्य सिद्धीम अधिगच्छति। कशामुळं? संन्यासेनं म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग, संन्यासाचा अर्थ पण त्याग घेतलेला होता, आणि अशा म्हणजे कर्मफळाचा त्याग केल्यामुळं त्याला परम अशी श्रेष्ठ अशी नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे कर्मबंधाचा नाश करणारी अर्थात मोक्ष ही परमसिद्धी त्याला प्राप्त होते। त्या दिवशी आपण पाहिलेलं होतं की प्रत्येकानं आपलं आपलं कर्म करत असताना कुठलीही आशा न ठेवता, आता आजसुद्धा भागवतात वाचलं की तू प्रत्येक गोष्ट जी करशील ती मला अर्पण कर, आणि मी सगळ्यामध्ये भरून राहिलेलं आहे हे सतत आपल्याला चिंतन जर असेल तर आपल्याला परमपद किंवा परमफळ हे प्राप्त होणार आहे। म्हणून ज्ञानदेव म्हणतात, त्यांच्या 1-2-3 ओव्या घेऊया। तै मी नेणे आता जाणोन हे सरले तया दुःख स्वप्न जाला ज्ञातृज्ञ या विहीन चिदाकाश ते ब्रह्म की जे आत्तापर्यंत नेणिवते होते, म्हणजे जे ब्रह्म आत्तापर्यंत नेणिवेत होते, अज्ञानात होते, त्याची आता आपल्याला जाण येते, आणि त्यामुळं अज्ञानात भासणारं सगळं चराचराचं किंवा चराचरातील विविधतेचं किंवा सुखदुःखाचं म्हणजे सगळ्या दुःखाचं स्वप्न आता सगळं मावळून गेलेलं आहे, आणि ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाची जागृती झालेली आहे। ही जागृतीसुद्धा आता स्वाभाविक व्हायला लागली, आणि आकाश जसं निर्विकार निराकार व्यापक शून्य असं असतं, निर्गुण असतं, तशी ही ज्ञानाची चैतन्याची जाणीव बनत चाललेली आहे की कुठलाही व्यवहार आता त्या ठिकाणी नाही, करूनसुद्धा आपण अलिप्त असतो, आणि त्यामुळं आपल्याला आता परमात्म्याची प्राप्ती किंवा जी श्रेष्ठ सिद्धी आहे, मोक्षाची सिद्धी आहे, ती आपल्याला मिळणार आहे असं सांगतात। आता 50व्या श्लोकात काय सांगतात बघा। सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। कोणतीही क्रिया संभवत नसल्यामुळे त्याला नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणलंय। आता ही जी सिद्धी आहे ती सिद्धिं प्राप्त हा असं विशेषण आहे, प्राप्त केलेला, विसर्गाचा लोप झाला आणि प्राप्तो झालेला आहे। तर सिद्धी प्राप्त झालेला यथा ब्रह्म तथा आपनोती निबोध। यथा म्हणजे ज्यामुळे, जेणेकरून, आपनोती तथा आपनोती छोटासा संधी आहे, तथा आपनोती, तथा म्हणजे त्याप्रमाणे, आपनोती म्हणजे मिळवतो। सिद्धी ज्यामुळे मिळवतो किंवा ज्या प्रकारे मिळवतो, तथा निबोध मे, ती कशी मिळवतो ते तू आता आपनोती म्हणजे मिळवतो, निबोध मे म्हणजे माझ्याकडून, ते तू आता माझ्याकडून समजून घे किंवा माझ्याकडून जाणून घे। म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेल्या पुरुषाला ज्या पद्धतीनं ब्रह्मप्राप्ती होते, ज्या प्रकारे ब्रह्मप्राप्ती होते
ती पद्धत अर्थात योगाची एक पद्धत योगनिष्ठा तू माझ्याकडून जाणून घे. ती कशी जाणून घे? समासेन एव. समासेन म्हणजे अगदी थोडक्यात, अगदी संक्षेपात. कौंतेय म्हणजे अर्जुना. निष्ठा ज्ञानस्य या परा. पुन्हा परानिष्ठा इथं असं जोडून घ्यायचं. ज्ञानस्य परानिष्ठा. या ज्ञानस्य परानिष्ठा, जी ज्ञानाची परानिष्ठा, परा म्हणजे श्रेष्ठ, उत्कृष्ट, उत्कृष्ट अशी निष्ठा आहे, म्हणजे सर्वोत्तम स्थिती आहे, ब्रह्मप्राप्ती होते, ती तू आता माझ्याकडून नीट जाणून घे. एक पद्धत. शेवटी माणूस म्हणतो ना, आम्हाला कशी भेटणार? फक्त कर्म 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 किंवा कशाची अपेक्षा नाही ठेवायची, काही नाही करायचं, मग त्यासाठी मी नेमकं काय करायचं, असा प्रश्न उत्पन्न होईल. म्हणून सांगतोय की ज्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेली आहे त्यालाच ब्रह्मप्राप्ती होते. आणि ती कोणत्या पद्धतीने होते? त्याची उत्कृष्ट निष्ठा किंवा सर्वोत्तम स्थिती, ही ब्रह्मप्राप्ती कशी प्राप्त होते हे तू माझ्याकडून आता समजून घे. पण समजलो की बघूया. सिद्धीस लाभला ब्रह्म, गाठी कोण्या परी मग. ज्ञानाची थोरती निष्ठा, ऐक थोड्यात सांगतो. ही ज्ञानाची थोर निष्ठा आहे, श्रेष्ठ निष्ठा आहे, ती मी तुला आता सांगतो, ती तू ऐक. संत तुकाराम म्हणतात, देत गुरु कृपा लाभ झाला सोपा, पावला निरोपा सिद्धाचिया. कैसा ब्रह्म पावे सिद्धी जास भावे, ओवाळी ती नावे चिन्मयाचे. ते स्थिती निश्चये संक्षेपे अन्वये, ऐके आणि होय तूही तैसा. ऐक आणि तूही तसाच होशील. जी स्थिती आहे ती संक्षेपात सांगतो. ज्ञाननिष्ठावंत परात्परी चित्त, योगिया अतीत तुका झाला. ज्ञानाने निष्ठावंत झाला आणि परात्परी तुझं चित्त, म्हणजे त्या ब्रह्मामध्ये तुझं चित्त लय झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे. आणि असा हा योगी आहे. हा स्वतः तुका झाला म्हणतायत, म्हणजे मी पण झालो आहे. आणि तुम्हीही ते कसं व्हायचं हे आता ऐका, असं भगवंत आपल्याला सांगतायत. शंकराचार्य याच्यावर खूप काही त्यांनी हे केलेलं आहे की ज्ञानाच्या बाबतीत श्रेष्ठ निष्ठा कशी असली पाहिजे ती आता सांगायची, असं ते म्हणतायत. आता याच्यावर पूर्वपक्षांनी खूप प्रश्न विचारलेले आहेत, पण ते सांगतायत, जशी आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलेलं होतं की यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. ही अवस्था कशी असते ते हळूहळू एक पूर्वीच्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायच्या, की जी इतरांसाठी रात्र असते त्यावेळेला हा जागा असतो. म्हणजे ज्या विषयांच्या बाबतीत, ज्या ज्ञानाच्या बाबतीत सगळे सामान्य लोक झोपलेले असतात, म्हणजे त्यांना त्याचं काहीही जाणीव नसते. झोपलेले याचा अर्थ आपल्याला झोपेत कुठली जाणीव नसते. ज्याचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे त्या बाबतीत जे झोपलेले असतात तिथे हा जागा असतो मुनी. म्हणजे आता आपल्याला त्याची पद्धत किंवा तो कोणत्या प्रकारे घेतोय हे समजून घ्यायचे. आणि म्हणून पुन्हा दुसऱ्या अध्यायातली आठवण ही आपल्याला शंकराचार्य करून देत आहेत. किंवा ज्यांच्या मताप्रमाणे, म्हणजे अनेकांनी जे शंका घेतलेल्या आहेत त्यांना ते सांगतात की ज्ञान हे कसं आहे, निराकार आहे, अप्रत्यक्ष आहे असं वाटतं. पण तसाच ब्रह्म परमात्मा पण तसाच आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. पण तो आपल्याला अंतर्ज्ञानानं जाणता येतो. आणि ज्ञान जर असं अप्रत्यक्ष असतं तर ज्ञेय वस्तूप्रमाणे ते जाणण्यासाठी प्रगट झालंच नसतं. पण माणूस ही जी परमात्म्याची जी ओढ आहे ते ज्ञानाच्या योगानं तो समजून घेऊ शकतो. पूर्वपक्षाने म्हणलं होतं की ज्ञानच अप्रत्यक्ष आहे, तर ते कसं आहे अप्रत्यक्ष वस्तूचं करून घेईल.
पण तसं नाही आहे. ज्ञानसुद्धा प्रत्यक्ष आहे, ज्ञाता प्रत्यक्ष आहे, म्हणून ज्ञानासाठी प्रयत्न करणं योग्य नाही असं जरी तुम्ही म्हणत असलात तरी हे ज्ञान आपल्याला अंतर्ज्ञानानं होत असतं. आणि ते कसं घ्यायचं करून हे आता आपल्याला पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला कर्ममार्गाचा उपदेश केलेला आहे आणि अर्जुन हा युद्धासाठी उभा राहिलेला आहे. त्याचे सगळे स्वजन प्रतिस्पर्धी आहेत. तेव्हा त्यांना मारलं तर आपल्याला पाप लागल असं वाटून अर्जुनानं युद्धच नाकारलेलं होतं. धनुष्यबाण खाली ठेवलेले होते. मग युद्ध करण्याचं टाळून काय तो साधू पाहत होता. तो युद्ध तर खरं टाळू शकत नव्हता. कारण काय आहे की प्रतिस्पर्धी तर शस्त्र घेऊन उभे होते. हे दोघांमध्ये संवाद चाललेला आहे. म्हणून काय कौरव शांत बसणार होते का? प्रतिस्पर्ध्यांनी त्याला एकट्याला किंवा इकडच्या सगळ्यांनाच यांनी काहीही न करता सुद्धा मारून टाकलंच असतं. शिवाय अर्जुनाची सगळी कीर्ती संपली असती. म्हणून तो आपल्या स्वकीयांच्या घाताला निमित्त होईल असं त्याला वाटतंय. त्यापेक्षा ते वाचलेले बरे असं त्याच्या मनात, आणि तो क्षत्रिय धर्म सोडून वागला असता. म्हणून भगवंतांनी त्याला आत्तापर्यंत सगळ्या स्वकर्माचं, स्वकर्तव्याचं, स्वधर्माचं ज्ञान दिलेलं आहे. आणि ते सांगतायत की जितकं तुला स्वतःचं म्हणजे धर्माचं संरक्षण आणि अधर्माचं किंवा अधर्म करणाऱ्याचं निर्दालन हे तुला करायलाच पाहिजे. आणि भगवंताच्या अवतार कार्याचा तोच भाग होता, महत्त्वाचा होता. म्हणून त्यांनी अर्जुनाला सांगितले की तू फक्त त्यावेळेला म्हटलेलं आहे निमित्त मात्रम भव सव्यसाची. आपल्याला जे कर्तव्य आहे ते आपण करत राहिलो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि त्यासाठी विवेक पाहिजे. विवेक पाहिजे कसं की आत्मसिद्धी ही भाग्यवंताला गुरुकृपेशिवाय होत नाही. आजसुद्धा ते भागवतातही वाचत होते मी की गुरुकृपा ज्याला झाली आहे ना त्याला हे सगळं प्राप्त होतं. आणि मग झोपी गेलेला जागा झाला किंवा निद्रा आणि स्वप्न या दोहोंचा नाश झाला की आपण जसं भानावर येतो तसं गुरुवाक्य ऐकल्याबरोबर कुणाला सुदैवानं द्वैतबुद्धीचा नाश होऊन ज्या कुणाला ऐक्यरूप आत्मप्रवृत्तीत विसावा सापडतो आणि त्या पुरुषाला काही कर्तव्य राहत नाही असं कुणाला म्हणता येईल तर ते पुढच्या आता श्लोकामध्ये सांगणार आहेत. प्रत्येकाला सद्गुरू सापडेलच असं नाही आहे. पण आता आपल्याला हे ग्रंथ हेच गुरु समजून आपण त्याच्या मार्गाने किंवा त्याच्या ज्ञानाने हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. सद्गुरूची गाठ झाली आणि अंतःकरणात आत्मानात्मविवेकाला थोडासा कोंब फुटायला लागला की मग विवेकाच्या जोरानं आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं असं आपल्याला सांगतायत. हे परब्रह्म कसं आहे तेही आपल्याला माहिती आहे की सर्वव्यापी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, की ज्याच्या ठिकाणी मोक्षाचं कार्य समाप्त होतं. परब्रह्माची प्राप्ती झाली, सिद्धीं प्राप्ती असं म्हटलेलं आहे ना समासेन. सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म. एकदा ही सिद्धी प्राप्त झाली की तुला ब्रह्मप्राप्तीच्या योग्यतेला किंवा ब्रह्मप्राप्तीला तू योग्य होशील. आणि ते होण्यासाठी सुद्धा पुन्हा काय करायचं हे पुढच्या श्लोकामध्ये ते सांगणार आहेत. पुढचा श्लोक बघूया. आता बुद्धी कशी पाहिजे आपली? आपल्याला जर ब्रह्मप्राप्ती व्हायची असेल किंवा ही श्रेष्ठ सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर काय काय गोष्टी करायच्या आपल्याला ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायात सगळा योग अगदी सविस्तर सांगितलेला आहे. किंवा भगवंतांनी पण सांगितलेलं आहे. स्थिरबुद्धी कर यथा दीपो निवातस्थो. तसे त्याप्रमाणे आपली बुद्धी अशी विचलित करू नकोस वगैरे. पण त्याचीच पुन्हा आता पुनरावृत्ती करतायत आणि सांगतायत. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च. आता हा श्लोक आपल्याला समजून घेण्यासारखा आहे. म्हणजे समजेल की बुद्ध्या म्हणजे बुद्धीनं, पण ती कशी? विशुद्ध या अत्यंत शुद्ध अशा बुद्धीनं युक्त हा म्हणजे जो युक्तो म्हणजे युक्त हा.
शुद्ध बुद्धीनं, अत्यंत विशुद्ध अशा बुद्धीनं जो युक्त झालेला आहे आणि धृत्यात्मानं नियम्यच, धृत्या इथे छोटासा संधी आहे, धृत्या आत्मानं नियम्यच. धृत्या म्हणजे धृतीनं. आपण आता बुद्धी म्हणजे काय पाहिले, धृती म्हणजे काय पाहिले, तर धृतीनं म्हणजे धारणेनं सुद्धा ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे आणि ज्यानं स्वतःला नियमन केलेलं आहे, मनाचं नियंत्रण केलेलं आहे. धृत्या आत्मानं नियम्यच. इथं आत्मानमचा अर्थ स्वतःलाही घ्या किंवा मनालाही घेऊ शकतो. तर ज्यानं मनाचं नियमन केलेलं आहे स्वतःच, दुसरे येणार आहेत का आपलं मनाचं नियमन करायला? नाही. आणि आता आपलं वय पण नाही, आपण लहान मुलाला सांगू शकतो की अरे बाळा असं नाही, असं करायचं, आणि मग त्याला त्याच्या मनाला पटवून द्यायचं. एखादी मित्राची गोष्ट सांगायची, मग तो नियंत्रणात येतो. पण आपणच आता आपल्या मनाला सावरून ठेवायचे, नियमन करायचे. म्हणून म्हणले धृत्या आत्मानं नियम्यच. आणि विशुद्ध या बुद्ध्या, शुद्ध बुद्धीनं आणि चांगल्या धृतीनं आपण मनाला नियंत्रणात ठेवायचं. आणि पुढचे बघा संधी आहेत. शब्दादीन विषयान त्यक्त्वा. मग कसं नियंत्रणात ठेवायचं ते पुढच्या ओळीत सांगितलं की शब्दादीन म्हणजे शब्द इत्यादी, जे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. आता आपल्याला तोंडपाठ झालेले. तर शब्दादीन विषयान, शब्द इत्यादी विषयांना, त्यक्त्वा म्हणजे सोडून, आणि रागद्वेषौ व्युदस्यच, ते 5 विषय तर आहेतच, पण षड्विकारही आहेत आपल्याला, राग, द्वेष, क्रोध वगैरे सगळे. तर राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे दुसऱ्याबद्दलचा द्वेष. आपल्याला सुद्धा कधी कधी असं होतं की ही व्यक्ती मला अगदी प्रिय आहे आणि एखादी गोष्ट व्यक्ती तीव्र तिचा आपण निषेध करत असतो, द्वेष करत असतो. म्हणजे आपण नाही करत पण करायला नको जो करत असेल तो. तर जर अशा मनामध्ये आपल्या कोणाच्याबद्दल द्वेष येत असेल तर तो व्युदस्य म्हणजे काय, पूर्ण सोडून किंवा त्याग करून. तर हे राग आणि द्वेष हे सगळे सोडून किंवा टाकून देऊन मग हा ब्रह्मप्राप्ती करू शकतो. कशी करू शकतो, तर इतक्या गोष्टी करायच्यात. शुद्ध बुद्धीनं, धृतीनं स्वतःला मनाला नियंत्रणात ठेवायचं. हे 5ही विषय आणि रागद्वेष इत्यादी सोडून द्यायचे. किती म्हणलं तर सोपं आहे हो, पण आपण घरातली एखादी वस्तू टाकून द्यायची म्हणलं तरी 10 वेळा विचार करतात, पुन्हा कोणाला उपयोगी पडेल का, अमकं होईल का. आणि हे आपले रागद्वेष सगळे 5 इंद्रियांचे 5 विषय तर आपल्याला घट्ट धरून बसलेले आहेत. असं ठरवलं आपण काही कुणाचं वाईट ऐकायचं नाही, कुणाशी काही वाईट बोलायचं नाही, तरीसुद्धा कान काही असे बंद करून ठेवता येत नाही 24 तास. बाहेरचं सगळं आपल्याला ऐकू येतच असतं. आता कालचीच गंमत सांगते. इथे मी ते मनाच्या श्लोकाचं रेकॉर्डिंग करायला ठरवलं आणि आपल्याकडं कसे भंगारवाले येतात तसे इथे अगदी माईक बीक घेऊन छान आवाजात मस्त अनाऊन्समेंट चालली होती. मी माझ्या नातीला म्हणलं काय गं हे काय चाललं आहे, तर ती म्हणली असे येतात म्हणे ते सगळं लोखंडाचं वगैरे न्यायला. म्हणजे म्हणलं भंगार का, ती म्हणली हो. म्हणजे सगळीकडं हे सगळं चालू आहे, पण असं आपण ऐकायचं नाही म्हणलं तरी आपल्याला ते ऐकू येतच ना. पण हे सगळे विषय सोडून द्यायचेत, म्हणजे ऐकू आलं तरी न ऐकल्यासारखं करायचे. तर शब्दादी विषयांना सोडून आपण रागद्वेषाचा त्याग करून मग आपल्याला ब्रह्मप्राप्ती किंवा सिद्धीही प्राप्त होईल. शुद्ध बुद्धीनं युक्त. आता भगवंतांना शुद्ध बुद्धीची अपेक्षा आहे. आधी समश्लोकी बघूया. बुद्धी सात्विक जोडूनी, धृतीचा दोर खेचुनी, शब्दादी स्पर्श टाळूनी, रागद्वेषास जिंकुनी. इथं वाक्य पूर्ण झालेलंच नाही आहे. जिंकून काय ते पुढच्या श्लोकात सांगणार आहे. चित्त जे निष्काम भजे आत्मा राम, तोची घाली नेम करणासी. चित्त जे निष्काम भजे आत्मा राम,
जेव्हा चित्तामध्ये आत्माराम येईल तेव्हा तोची घाली नेम करणासही. मग तोच आपल्या नेम म्हणजे नियंत्रण करणाला घालू शकतो. धरुनी धारणे योगाच्या विंदाणे, जगी विचरणे निरंकुश. आणि जगामध्ये निरंकुश होऊन संचार करायचा. शब्दस्पर्शाधिक विषय दशक, त्यागी नपुसक जारीण ते. जसा नपुसक जारीण सोडून टाकतो तसं शब्द स्पर्शादी विषय आपण सोडून टाकायचे. प्राप्तीचा हरिख अप्राप्तीचे तिख. तिख म्हणजे तीक्ष्ण आणि प्राप्तीचा हरिख म्हणजे आनंद. तुका शिव शिव शिवविख प्राशीत जा. तर हे सगळं जे काय म्हणू वाईट ज्या गोष्टी आहेत त्या विषासारख्या आहेत. विष म्हणजे विषय, विषम लाती किंवा विषम याती इति विषय, जे विषासारखे बनतात. आपण म्हणतो ना की शब्द हे तलवारीसारखे आहेत, धारदार आहेत. वाघबाण म्हटलं जातं की माणसाच्या हृदयाला अंतःकरणाला खोल जखम होते. म्हणून शब्दादी विषय सोडायचेत म्हणजे 100% सोडायचे असं नाही. जे वाईट आहे, ज्याच्यामुळं इतरांना त्रास होतो, त्या गोष्टी सोडून द्यायच्यात. आठल्य म्हणतात, धैर्ये मन आवरूनी होऊनी शुद्ध बुद्धीने युक्त. धैर्ये मन आवरोनी होऊनी शुद्ध बुद्धीने युक्त. शब्दादी विषय टाकूनी रागद्वेषातुनी सदा मुक्त. मिरजकर म्हणतात, विशुद्ध बुद्धीने युक्त धैर्याने मन जिंकुनी. शब्दादी विषया राग द्वेषाही त्यजुनी. गडकरी म्हणतात, अत्यंत शुद्ध बुद्धीने धैर्याने मन आवरी. शब्दादी विषया सोडी रागद्वेषही त्यागुनी. भारती म्हणतात, तो शुद्ध बुद्धियुक्तच धैर्याने आत्मनिग्रहा करीतो. मितभाषी विषयांना त्यजुनी नितराग द्वेष त्यागितो तो. म्हणजे नित म्हणजे नेहमी. तुम्ही म्हणाल, अहो मी आजच्या दिवस सगळं सोडून टाकलं, आज उपवास आहे. आयुर्वेदानं सांगितलेलं आहे बघा की उपवास म्हणजे काय करायचं. आपण आहारात बदल करतो फक्त. साबुदाणा खिचडी, भगर, काय थालीपीठ, फळं किंवा निराहार राहतात लोक, नाही काही खायचं. पण खरं काय सोडा ते सांगितलेलं आहे. तर एक दिवशी क्रोध सोडून टाकायचा, एक दिवशी राग आसक्ती सोडायची, असं एक एक सोडायचं. पण इथं त्यांनी सांगितलं नित्य सोडलं गेलं पाहिजे. तू म्हणाल, हो या दिवशी आम्ही मौन धरलं, कोणाशी बोललो नाही, कोणावर रागावलो नाही. खूप लोक असं करतात ना. आणि मग ते मौन सुटलं की सगळ्यांवर सगळे बाण सुटतात. काय जे मनात साठलेलं असेल ते सगळं फडफड कालचं आज बोलून टाकायचं. तसं नाही आहे. म्हणून नित शब्द, मितभाषी विषयांना त्यजुनी नित राग द्वेष त्याजित. रोजच आसक्ती सोडायची आहे. रोजच कुणाचा द्वेष करायचा नाही. तो खरा आपला उपवास होईल भगवंताजवळ. शुद्ध मनानं, शुद्ध आचरण करून, शुद्ध बुद्धी ठेवून जर आपण गेलो तर भगवंत आपला स्वीकार करेल. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. अत्यंत विशुद्ध म्हणजे कपटरहित, निश्चयात्मिका बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी रेके कुरुनंदन. दुसऱ्या अध्यायात सांगितलेले की व्यवसायात्मिका म्हणजे निश्चय करणारी बुद्धी ही एकच आहे. तर त्या निश्चयात्मक बुद्धीनं संपन्न असलेला जो पुरुष आहे तो धैर्यानं कार्यकारण यांच्या समुदायरूप आत्म्याला, शरीराला संयमित करून आपल्या नियंत्रणात ठेवून शब्दादी विषय, शब्द ज्यांचा प्रारंभ आहे असे सगळे विषय,
शब्दादी का म्हणलं की आपण नेहमी विषयांची सुरुवात करताना शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध इथूनच करतो. तर शब्द हा श्रोत्रेंद्रियाचा विषय आहे. शब्द, स्पर्श हा त्वगिंद्रियाचा विषय आहे. रूप हा चक्षुरेंद्रियाचा विषय आहे. रस हा रसनेंद्रियाचा विषय आहे. आणि घ्राणेंद्रिय हा घ्राणेंद्रियाचा गंध हा विषय आहे. म्हणून हे सगळे विषय सोडून या प्रकरणाप्रमाणे या ठिकाणी असं म्हणायचं की ते सोडून सुद्धा पण शरीर तर जिवंत राहायला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल नाक दाबून बसू का, कानात बोळे घालून बसू का, तसं नाही आहे. तर शरीर जिवंत राहण्यासाठी ज्या विषयांची आवश्यकता आहे त्या व्यतिरिक्त सुखोपभोगासाठी आणखीन जे जे काही विषय आहेत ते सगळे सोडून द्यायचे आणि शरीराच्या निमित्तानं प्राप्त झालेल्या विषयातील रागद्वेष कायमचे नाहीसे करायचे. कायमचे नाहीसे करायचे इतकं सोपं नाही आहे. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति, हे सारखं सांगतात की जो योगयुक्त झालेला आहे असा मुनी ब्रह्म हे अचिरेण म्हणजे लवकरच प्राप्त करतो. ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. शक्यतो हळूहळू या सगळ्या शब्दादींवर, सगळ्या विषयांवर नियंत्रण आणायचं आणि रागद्वेष हे सगळे सोडून द्यायचे. तर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. सांडुनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी, द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली जैसी, नेणता अधमाचिया अन्ना स्वदलिया कीजे वमना, तैसी वोकविली सवासना इंद्रिये विषयी. फार भयंकर असं उदाहरण दिलेलं आहे. मग प्रत्यगावृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे, ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली जेणे. आता थोडक्यात सांगते की पतिव्रता काय करते, दोन्ही कुळच सोडून केवळ आपल्या पतीलाच अनुसरते. दोन्ही कुळाला सोडते अशा अर्थी की तिनं तो त्याग केलेला असतो. आणि ज्याची बुद्धी ही सुखदुःखादी द्वंद्वांना सोडून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दंग होते. जसं आपण अचानक एखाद्या ठिकाणचं अन्न खाल्लं, अजाणता त्याच्यावर माशी बसली असेल, काही विषाचा अंश असेल आणि ते सगळं ओकून पडतं. त्याप्रमाणे विषय आणि वासना यांना हा पुरुष इंद्रियाकडून ओकून टाकतो, म्हणजे पूर्ण ते काढून टाकतो. आपल्या अंतःकरणात त्याला कणभरही जागा ठेवत नाही. आणि मग ही इंद्रिय अंतर्मुख होऊन पवित्र अशा फक्त ब्रह्मप्राप्तीसाठी धडपड करत असतात किंवा बाकी त्यांच्या मनामध्ये काहीच येत नाही. सगळे भोग जे असतात तेही तो विसरतो आणि त्याला काही वाईट दिसलं तरी त्याबद्दल तो विषाद मानत नाही किंवा चांगली गोष्ट मिळाली म्हणून त्या आनंदात गुंतत नाही. असा जितेंद्रिय होतो. म्हणून बुद्ध्या विशुद्धया युक्त म्हटलेलं आहे. मग अशी सांगितलं होतं जितात्मनः. ही सगळी विशेषणं म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला आचरणात आणायच्यात असं भगवंतांनी सांगितले. हा 51वा श्लोक झालेला आहे. उद्या आपण 52वा पाहूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.